प्रस्ताव येणार आहे? मी एवढंच सांगू शकते, जे पदाधिकाऱ्यांची बैठक आज आम्ही घेतली, जे देवेंद्र साहेबांसोबत जे रवीजी बसले त्यांच्याशी जे बोलणं झालं, त्याच्यानंतर एक पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून त्यांनी जे ठराव घेतलं, त्यांनी मला असंच म्हटलं आहे, कार्याध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये मी काम करत आहे गेल्या 13 वर्षापासून, आणि त्यांनी एवढंच म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आपण आज NDAमध्ये आहे आणि जेही पुढे राहीन, कारण मोदीजींची, अमित शहाजींची, देवेंद्र फडणवीसजींची काही इच्छाप्रमाणे येणाऱ्या भविष्य आणि ज्यांच्या विचारावर आम्ही सुद्धा चालत आहे आणि ज्यांना आम्ही आमचे नेते मानत आहे, तर मला वाटते त्यांनी आज पक्षाचा ठराव घेतलेला आहे. पण अशा आजही मी स्वाभिमानचीच एक महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आणि स्वाभिमानचीच मी खासदार आहे आणि योग्य वेळ, जेव्हा योग्य वेळ राहील त्यावेळीच योग्य निर्णय आम्ही घेऊन आपल्याला सगळ्यांना कळवणार. हा एनडीएचा घटक आहे तरी सुद्धा भाजपमध्ये जाण्याचा आग्रह का? जेव्हा मी खासदार झाली तेव्हा मी ॲज ए स्वाभिमानची खासदार म्हणून प्रतिनिधित्व केला आणि या पूर्ण 5 वर्ष, आणि मला वाटते की आज जी चर्चा देवेंद्रजी दादासोबत झाली आहे आणि जेही माहिती त्यांना सेंट्रल लेवलवरनं आली आहे, त्याच्यासाठी त्यांनी आमच्यावर सोपवलेलं आहे, कारण आज NDAमध्ये आहेच आम्ही, आणि त्याच्यानंतरही सुद्धा जे संकेत त्यांना आलेले आहेत त्याच्यासाठी त्यांनी स्वाभिमानचा हा विश्वास माझ्यासोबत दाखवलेला आहे. जेही निर्णय येणाऱ्या भविष्यामध्ये जेही आम्ही घेतो त्याच्या पाठीशी ते राहतील, एवढं नक्की आहे. महिला चेहरा म्हणून तुमची निवड केलेली आहे पार्लमेंट बोर्ड केंद्राची, अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे, ती खरी आहे का? तुम्ही कमळावरच निवडणूक लढवणार म्हणून? मुझे लगता है सितारों को चमकने से कोई रोक नहीं सकता. सितारा जहाँ पे भी रहे वो अपनी चमक जरूर छोड़ता है, आणि तीच आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे देवेंद्र फडणवीसजी यांच्यापर्यंत आमचे कार्याची, आमची मेहनतीची, आमची तळमळची, जिल्ह्याबद्दलचं प्रेम हा यांच्यापर्यंत या गेल्या 5 वर्षापासून आणि NDAची बाजू ज्या पद्धतीने मी पार्लमेंटमध्ये ठेवत आलेली आहे ही जाण त्यांना आहे, आणि त्याचेच भरोसे ते प्रत्येक गोष्टीचं पाठपुरावा करून इथपर्यंत आलेले आहे. तर मला वाटतं जेही होईल, आज माझे पक्षांनी मला विश्वास दिला आहे की कोणत्याही निर्णयासोबत ते माझे पाठीशी राहील, आणि जेही निर्णय माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, अमित भाई आणि देवेंद्रजी आणि रवीजी करतील त्याच्यासोबत मी त्यांच्या शब्दाचे बाहेर अलीकडे जाणार नाही. मी NDAची घटक आहे आणि आज मी स्वाभिमानचीच पक्षाची खासदार आहे. येणाऱ्या भविष्यामध्ये जेही निर्णय देशाचे प्रधानमंत्री आणि आमच्या राज्याचे देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री करतील, रवीजी करतील, त्याच्यासोबत मी राहील. आता शेवटचा प्रश्न, भावी प्रवेश कधी होणार आहे भाजपमध्ये? सरळ सांगा. संभ्रमात आहे आता सस्पेन्स, लोक पण संभ्रमात आहे, कार्यकर्ते पण संभ्रमात आहे. सस्पेन्स केव्हा दूर करणार? प्रवेश कधी? सस्पेन्स केव्हा दूर करणार? कार्यकर्ते माझ्यासाठी एवढे दिवस जे आचारसंहिताचे खूप जास्त झाले आहे, कारण अभ्यास एवढा करून घेतला आहे की रिव्हिजनचा वेळ मला एवढी नकोच होता. पण जे 26 तारखे माझे अमरावतीचं पोलिंगचं ठरलेलं आहे, तर जेही आपल्याला अपेक्षित आहे, जेव्हाही योग्य वेळ राहील त्या योग्य वेळीच ती योग्य निर्णय आपल्याला कळवण्यात येईल. अमरावतीच्या जनतेचा सस्पेन्स तुम्ही कधी दूर करणार आहात? अमरावतीच्या जनतेच्या आशीर्वादामुळे मी खासदार आहे आणि अमरावतीचे जनतेचेच विचारांनी मी येणाऱ्या भविष्यात या मैदानात त्या चिन्हावर लढेन. अमरावतीची लक्ष्मी हाती कमळ कधी घेणार एकदा सांगू? हे पण लक्ष्मीच्या हाती नेहमी कमळ असतेच, तर त्याच्यामध्ये काहीच डाऊट कोणी घ्यावं नाही. डाऊट नाही समजा होता आम्ही की लवकरच कमळ हातात येईल लक्ष्मीच्या. मला वाटते माझ्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे, पण माझी अमरावतीकर, माझे लोक आणि जे माझे नेते ठरवतील ते त्या हिशोबाने त्या विचारांवर मी चालणार. प्रधानमंत्री उद्या कमळ हातात देतील का अमरावतीच्या लक्ष्मीच्या? मला वाटते प्रधानमंत्री, देशाचे प्रधानमंत्रींनी माझी अमरावतीचा विकास ज्या पद्धतीने केला आणि माझे नेत्यांचं विचार मी टाळणार नाही आणि त्यांच्याच विचारावर मी पुढे चालणार आहे.